तर सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. पंचांचा इशारा आहे तर प्ले त्या तिकडे पहिला षटक घेण्यात सिद्धेश चव्हाण. पहिला चेंडू छोटा चेंडू होता. बॅकफुटला गेला चेंडू. पुल केला चेंडू गेला सर. फाईन लेग बाउंड्री सीमारेखा पार 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवर येता येता मोठा प्रहार प्रितेश पटेलच्या बॅटतून पहिला भेटला. चांगली सुरुवात RA11 कडून पाहायला भेटली. दुसरा चेंडू सिद्धेश चव्हाणचा सामना करेल प्रितेश पटेल. या टायमाला परत शॉट चेंडू भिरकावून देतो. त्या तिकडे क्षेत्ररक्षण तैनात आहे. गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. त्या क्षेत्ररक्षण काढून एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 6 धावा. सिद्धेश पुढचा चेंडू सामना करेल प्रितेश पटेल. या टायमाला परत स्लो रन चेंडू भिरकावून देतो. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो. झेल टिपतोय. प्रितेश पटेलचा खेळचा अंत होतोय. पेवलीचा रस्ता दाबायला लागेल इकडे प्रितेश पटेलला. छोटा चेंडू होता. क्षेत्ररक्षण सजला गेला होता. त्या तिकडे पुल केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षण तैनात होता. ताकद कमी होती या फटक्यावर आणि क्षेत्ररक्षाच्या हातात जाऊन चेंडू बसला. फलंदाज बादून तंबूत परततोय. प्रितेश पटेलची जाग येण्यासाठी मैदानात येतोय संघाचा कर्णधार रोहित हिरे. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 6 धावा 1 गडी बाद RA11 या संघाची. तर रोहिणी प्रीमियर लीग आपण पाहतोय. पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं 20-21. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. अंतिम दिवस असेल. उद्या संध्याकाळी याच वेळी आपल्याला मेगा फायनलचा सामना रंगताना दिसेल. बघा कुठले 2 संघ मेगा फायनल्स मध्ये पोहोचतील उद्या. तर सिद्धेश चव्हाणचा पुढचा चेंडू सामना करेल रोहित हिरे. या टायमाला शॉर्ट चेंडू. या टायमाला चेंडू पुल करतो. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. परत शॉर्ट डिलिव्हरी होता. छोटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पुरेपूर फायदा गेला. चेंडू पुल केला. चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लेग रिजन बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली धाव फळकावर 10 धावा 1 गडी बाद RA11 या संघाची. सिद्धेशचा पुढचा चेंडू सामना करतोय रोहित हिरे. या टायमाला फुलर लेन चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील. धावसंख्या सज्ज 5 चेंडू अतिरिक्त 10 धावा 1 गडी बाद. या टायमाला ऑफ कटर डिलिव्हरी होता. बघूया या इकडे इनसाइड एज घेतली राहुल कडून. झेल सुटला आणि निर्धाव चेंडूची सांगतात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपलेला. धावसंख्या झाली धाव फळकावर 10 धावा 1 गडी बाद RA11 या संघाचे.
तर बघा संघासाठी दुसरा षटकोटला गोलंदाज घेऊन येतोय रणजित डावकुरा गोलंदाज. तर रणजित संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल. स्टनर या संघाकडून सामना करेल करण जेठवा. यस करण आनंद मेंडोजा यांचं या इकडे आगमन होत आहे. मी रोहिणी प्रीमियर लीग तर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. यायचं आनंद सर. अमित अमित बोललाय, दादा बोललाय, जे पण फायनलमध्ये 2 टीम येईल ना त्याला अरण्या फार्म कडून 50% डिस्काउंट पूर्ण टीमला, दोन्ही पण टीमला. नंतर बोला. तर रणजितचा या टायमाला हलक्या तरी टाकलेला चेंडू होता डीप कव्हर रिजन कडे खेळतोय. प्रतीक पार्ट त्या तिकडे चेंडू खाली होते. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पोहून पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पोहून पूर्ण केली. धाव संख्या झाली धाव फळकावर 13 धावा. 13 धावा, एक गडी बाद. RA11 या संघाची. पुढचा चेंडू रणजितचा सामना करेल रोहित हिरे. या टायमाला बघूया पायाला चेंडू आदळतोय. पंचांकडे अपील केली. पंचांनी बाद घोषित केलाय. लेग फ्लोरच्या माध्यमातून हा फलंदाज बाद होतोय रोहित हिरे. आणि RA11 या संघाला लागतो दुसरा झटका. 13 या धावसंख्येवर कर्णधार रोहित हिरे बाद होऊन तंबूला परत. बघूया रोहित हिरेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात कोण येईल. तर रितेश पटेल एक डावखुरा फलंदाज मैदानात येतोय. तर पहिला झटका आपण बघितला प्रितेश पटेल तंबूच्या आसऱ्याला परतला. त्याच्यानंतर हा दुसरा झटका RA11 या संघाला लागलाय रोहित हिरेच्या माध्यमातून. रोहित हिरे हा दुसरा झटका. 13 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी करतोय रणजित. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या. गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पुढचा चेंडू रणजितचा सामना करत आलेला नवीन फलंदाज मैदानामध्ये रितेश पटेल. रणजितचा पुढचा चेंडू सामना करेल रितेश पटेल. भाई या टोकन नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज. शॉर्ट चेंडू बॅकफुटला गेला. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. चेंडू गॅदर करतोय. एक धावून पण पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत झाले धाव फळकावर 14 धावा. 2 गडी बाद. RA11 संघाची. पुढचा चेंडू रणजितचा सामना करेल करण जेठवा. या टाइमला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मिस हिट आहे. रणजित चेंडू खाली स्वतः येतोय. झेल टिपतोय. चांगली झेल टिपली या इकडे. कारण 3 क्षेत्ररक्षण एकत्र आले. टॉल दिला रणजितने. मी कॅच पकडणार आणि ती कॅच पकडून दाखवली. स्वतःच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रू वरती झेल टिपतोय. हा तिसरा गडी. 14 या धावसंख्येवर बाधून तंबूत परततोय RA11 या संघाचा करण जेठवा. आता करण जेठवाची जागा घेण्यासाठी मैदानात येतो नवीन फलंदाज महेश.
रणजितचा पुढचा चेंडू सामना करेल रितेश पटेल. धावसंख्या झाली आहे 14 धावा. या टायमाला क्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेतली. चेंडू कीपरच्या हातातून सुटला आणि सरळ कार्पेटच्या माध्यमातून फाईन लेग रिजन कडे चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. या चौकाराने कदाचित धावसंख्येवर एक मोठी धावसंख्या उभारण्याचा फरक पडू शकतो. कारण धावसंख्या आता झाली आहे धाव फळकावर 18 धावा. 3 गडी बाद 18 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 18 धावा 3 गडी बाद आर्या 11 या संघाची. बघूया संघासाठी 30 वैयक्तिक 30 षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल. मला वाटतं स्वतः कर्णधार या इकडे गोलंदाजी मार्गावर येतोय का पाहायचंय कुठला गोलंदाज येईल या इकडे. स्टनर 11 या संघाकडून येस स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गावर येतोय. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. संघासाठी 30 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय सिद्धेश चव्हाण. सिद्धेश चव्हाण संघासाठी 30 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. संघासाठी धावसंख्या झाली 2 षटका अतिरिक्त 18 धावा 3 गडी बाद आर्या 11 संघाची. मी रोहिणी प्रीमियर लीग 2021 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेक्षकांचं व आमच्या प्रमुख अतिथींचं हार्दिक असं स्वागत करतो. या टायमाला शॉर्ट चेंडू होता. छोटा चेंडू आत येणारा चेंडू होता. बॅकफुटला गेला. चेंडूला दिशा दिली. शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. गॅदर करेपर्यंत 1 धाव पळून पूर्ण होते. तर मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो हा आजच्या दिवसातील 7वा सामना आहे. आजच्या दिवसातील हा 7वा सामना आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलं होतं. स्टनर 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केला आर्या 11 या संघाला फलंदाजी करण्यासाठी. फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 षटक 1 चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या झाली धाव फळकावर 19 धावा 3 गडी बाद आर्या 11 या संघाची. 30 षटक मैदानात चालू. 30 षटकातील 1 चेंडू झालाय. तर सिद्धेशचा पुढचा चेंडू सामना करेल रितेश पटेल. या टायमाला अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री कडे. क्षेत्ररक्षण येईपर्यंत 1 धाव 2 धाव आणि चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 23 धावा 3 गडी बाद. 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू झालेत. क्रॉस द लाईन आला. बॅटीची कडा घेतली. चेंडू बघितला फाईन लेगचा क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग रिजनला होता. 30 यार्ड्स रिंगणामध्ये होता आणि त्याला गॅप शोधून चेंडू कार्पेटच्या माध्यमातून फाईन लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला 4 धावांसाठी. धावसंख्या वाढत धावसंख्या झाली 23 धावा. सिद्धेश पुढचा चेंडू सामना करतोय रितेश. या टायमाला फुलरलेन चेंडू त्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतोय. 1 मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा घेत असताना 1 छोटी धाव पळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 24 धावा 3 चेंडू 24 धावा. 30 षटक मैदानात चालू आहे. सिद्धेशचा पुढचा चेंडू सामना करेल महेश. या टायमाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा घेतली. पद्मना परिडा चेंडू खाली देतोय. झेल टिपतोय. गडी क्रमांक 4 आर्या 11 संघाचा महेश सोनी तंबूत परततोय. 24 या धावसंख्यावर हा 4था गडी बाद झालेला आहे. बघूया कुठला फलंदाज महेशची जागेसाठी मैदानात येतो. आय थिंक प्रसाद सोनावणे मैदानात येतोय. प्रसाद मैदानात येतोय महेशची जागा घेण्यासाठी. चांगली आतापर्यंत धावसंख्या 24 धावा. आतापर्यंत सामना बॅलन्स चालू आहे. या इकडे कुठेतरी मोठे फटक्यांची गरज असेल एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी.
R11 या संघाला. बघूया आतापर्यंत 4 गडी गमवले 24 धावसंख्येवर. सिद्धेशचा पुढचा चेंडू सामना करेल रितेश. या टायमाला स्वतःला जागा दिली, आत आला, शफल झाला, खेळला चेंडू सरळ स्क्वेअर लेग रिजन कडे. चेंडू गेला सरळ सीमारेखा पार 4 धावांसाठी. या इकडे रितेश पटेलच्या बॅटमधून आलेला हा कणकरीत चौकार पाहायला भेटला. बघितला डी फाईन लेग रिजन लेग क्षेत्ररक्षण होता आणि दुसरा क्षेत्ररक्षण काव कॉर्नरला होता. गॅप बघितला, खेळला चेंडू गॅप मध्ये आणि 4 धावा आपल्या संघासाठी मिळवून दिल्या. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 28 धावा. 5 चेंडू झाले, धावसंख्या झाली 28 धावा. सिद्धेशचा पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. सामना करेल रितेश पटेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या टायमाला फुलर लेन चेंडू होता, ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन कडे. 1 धाव पूर्ण केली. 3 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली 29 धावा. 29 धावा, 4 गडी बाद. R11 संघाची. बघूया संघासाठी 4थं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल या इकडे. तर रोहिणी प्रीमियर लीग 2021 मध्ये सर्वांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. चालू सामना आजच्या दिवसातील 7वा सामना आपण रंगताना पाहतोय. एका बाजूला स्टन R11 तर दुसऱ्या बाजूला R11. आतापर्यंत आपण पाहिले या पूर्ण स्पर्धेमध्ये YNR हा एकच संघ जो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला भेटला आणि स्पर्धेतून बाहेर जाणारा पहिला संघ आपल्याला भेटला तो म्हणजे SK11 आसिफ भाई अँड कंपनी. तर चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ असेल. तर संघासाठी 4थं वैयक्तिक बलिष्ठ घेऊन येतो गोलंदाज राहुल माळवे. सामना करेल रितेश पटेल. या डावाला फ्लोरलाईन चेंडू होता, ब्लॉकला टाकला, स्ट्रेट ड्राईव्ह केली, क्षेत्ररक्षण मंदार चौधरी गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेंडू गेला सरळ सीमारेखा पार 4 धावांसाठी. तर या इकडे रितेश पटेल एक चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. ज्या पद्धतीची फलंदाजी ग्राउंड स्ट्रोक ड्राईव्ह गॅप शोधतोय आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढवत असताना रितेश पटेल. बघितलं लोअर फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केला, पंजांच्या बाजूने चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय तोपर्यंत चेंडू कार्पेटच्या माध्यमातून सीमारेखा पार गेला. राहुलचा पुढचा चेंडू रितेशला. या डावाला रिव्हर्सिव्हचा अस्त्र बाहेर काढला. वॉट अ शॉट बाय रितेश पटेल. स्विच हिट. परत दुसरा चौकार बॅक टू बॅक रितेश पटेलच्या बॅटमधून पाहायला भेटला. अप्रतिम फटका, मॅग्निफिसंट बॅटिंग. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार रितेश पटेलच्या बॅटमधून पाहायला भेटतात. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह तर दुसरा चेंडू स्विच हिट. तर तिसरा चेंडू बघूया हा चौकार हॅट्रिक पूर्ण करेल का. तर ही पहिली चौकार हॅट्रिक असेल रोहिणी प्रीमियर लीग 2021 ची. तर राहुलचा पुढचा चेंडू सामना करेल रितेश पटेल. या टायमाला बघा परत फुलटा चेंडू होता, चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने खेळून गेला. प्रितेश दोन धावा पाहून पूर्ण करतात. धावसंख्या झाली 39 धावा. 4 गडी बाद R11 या संघाची.
या इकडे थोडासा वेग लावला गेला होता धावसंख्येवर रितेश पटेल कडून. राहुल माळवेचा पुढचा चेंडू, सामना करतोय रितेश पटेल. खरं एक सेन्सिबल बॅटिंग पाहायला भेटते रितेश कडून. मोठे फटके खेळत नाहीये पण ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून गॅप शोधून चौकार काढतोय. सिंगल डबल्सनी धावसंख्या वाढतोय. या टायमाला फुलर लाईन चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटशी काय संपर्क नाही. चेंडू सर यष्टीला आदळतोय. बोलून रितेश पटेलला तंबूत परतावं लागेल. हा 5वा झटका RA11 या संघाला लागतोय. रितेश पटेलच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करत होता रितेश आपल्या संघासाठी. रितेशची जागा घेण्यासाठी मैदानात येतो नवीन फलंदाज. तर यश नवीन फलंदाज मैदानात येतोय. रितेश पटेलची जागा घेण्यासाठी यश चिम्या या टोकन नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज. खरं खूप चांगली फलंदाजी केली रितेश पटेलने आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली धाव फळकावर 39 धावा, 5 गडी बाद. चौथे षटक मैदानात चालू आहे. चौथ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू चा सामना करेल यश. राहुलचा पुढचा चेंडू, सामना करेल यश. या टायमाला फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षण चेंडू घालून येतोय आणि या टायमाला चांगली फेकी पाहायला भेटते. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली 41 धावा धाव फळकावर. यशच्या माध्यमातून आपण पाहिलं एक चिकी रन करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला लॉंग ऑफ रिजन कडे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडू गॅदर करून फेकतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली 41 धावा धाव फळकावर. पुढचा चेंडू राहुलचा सामना करेल यश. या टायमाला अक्रॉस द लाईनला चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव 2 धाव पूर्ण केली. 4 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली 43 धावा, 5 गडी बाद RA11 संघाची. संघासाठी 5वे षटक. वैयक्तिक बलिष्ठ घेऊन येतो गोलंदाज मंदार चौधरी. सामना करेल प्रसाद. या टायमाला लेग ब्रेक फ्लाइटेड डिलिव्हरी होती. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू केला गवर रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्या झाली आहे 45 धावा धाव फळकावर. मंदारचा पुढचा चेंडू, सामना करतोय प्रसाद सोनावणे. चांगली लढत दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटेल, कारण जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असणार आहे. या टायमाला बघूया पंचांचा इशारा काय तो. डॉट बॉल क्रॉस द लाईन गेला. रॉंग वन चेंडू होता. बॅकफुटला जाऊन मागच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटशी काही संपर्क नाही. चांगली गोलंदाजी या इकडे मंदार कडून पाहायला भेटली. कम बॅक चांगलं होतं. पुढचा चेंडू मंदारचा, सामना करेल प्रसाद. या टायमाला चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव आणि बघूया पंचांचा इशारा. 2 धाव सुद्धा पूर्ण केलेले. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 47 धावा, 5 गडी बाद RA11 संघाची.
मित्र आहे आपला तो काय बोला नयन सई तावडेकर यांना वाढदिवसाची शुभेच्छा. या टायमाला बघा आत जरा चेंडू होता पडताच चेंडू वळाला आतमध्ये आला प्रसादला काही कळालं नाही बॅटीची कडा घेतली स्वतः यष्टी रक्षक चेंडू खाली आला झेल टिपली गडी क्रमांक 6 बाजून तंबूत परत प्रसाद सोनावणे त्याची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय विक्रम खराटे नवीन फलंदाज धावसंख्या झाली धाव फलकावर 47 धावा नवीन नयन सई तावडेकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर नवीन फलंदाज प्रसादी जागेसाठी मैदानात आले तर म्हणजे विक्रम धावसंख्या आहे 47 धावा 6 गडी बाद. तर मंदारचा फुटता चेंडू सामना करेल विक्रम खराटे. या टाइमला शॉट चेंडू बिरकावून देतो चेंडू येतोय वन बाउन्स सीमा रेखा पार 4 धावांसाठी विक्रम खराटेच्या बॅटीतून आलेला हा चौकार. धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली आहे 51 धावा 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2 या शेवटच्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे माफ करा एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या झाली 51 धावा मंदारचा शेवटचा चेंडू सामना करतोय विक्रम. या टायमाला स्वतः फॉलोथ्रू चेंडू गॅदर केला आणि धावचूच्या स्वरूपात बाद व्हायला लागला विक्रमला. तर पहिला 5 षटकांचा खेळ मैदानात संपला पहिला पारीचा अंत झालेला आहे 5 षटकानंतर धावसंख्या झाली 51 धावा 52 धावांचं आव्हान दिलं विजयासाठी R11 या संघाने स्टनर 11 या संघाला. तर पुढील समालोचन करतील या इकडे किशोर. रोहिणी प्रीमियर लीग पहिला दिवस
सामने आपण पाहिले अनेक सामने लो स्कोरिंग जरी असले तरी शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक सामने आपण पाहिले आणि हा शेवटचा सामना सुद्धा ज्या सामन्यामध्ये एकंदरीत 10च्या सरासरीनं रन कमवायचे आहेत टीम स्टनरला, हा सामना सुद्धा आकर्षक होईल अशीच आपण आशा बाळगूया. पहिला स्ट्रोक आणि मिड विकेटच्या वर षटकार. RPL सिक्सर. पहिल्या चेंडूवरती षटकार. सिद्धेश आहे फलंदाज आणि टीम स्टनर. सिद्धेश आणि विस्मय यांची जोडी आणि बाद. रोहितला मिळत आहे यश. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बाद देण्यात आलेला आहे. पगबाधा आपण ज्याला म्हणतो, म्हणजेच LBW चा इशारा अंपायरचा. स्टंपच्या बरोबर मधोमध पकडले गेले सिद्धेश. आता मात्र स्टनर्स विरुद्ध आर्या यांनीही या सामन्यामध्ये आपला हक्क दाखवलेला आहे. पहिल्या षटकानंतर असं वाटलं की स्टनर्स हा सामना जिंकण्यासाठी आक्रमकतेने खेळेल, पण ही आक्रमकता रोखण्यासाठी सिद्धेश यांना तंबूत परतावणं गरजेचं होतं आणि तेच केलेलं आहे गोलंदाज रोहित यांनी. धावांची गरज 28 चेंडूंमध्ये 46. स्ट्राईकवर देवराज. नवीन फलंदाज देवराज. ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू देवराज यांच्यासाठी. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये फलंदाज राजू. रोहितचा पुढचा चेंडू, यावेळेला मात्र कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि राजू सुद्धा बाद. या षटकातील हा दुसरा गडी बाद होतोय संघ स्टनरचा. आणि 52 धावांचा पाठलाग करताना कुठे कुठे आपला जो प्रवास आहे अजून धोक्याचा करताना आपल्याला स्टनर दिसत आहेत. धावांची गरज 46. 26 चेंडूंमध्ये. आलेले नवीन फलंदाज राहुल. रोहित यांची उत्तम कामगिरी. आपल्या संघासाठी 6 धावांमध्ये 2 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे आणि अजूनही त्यांच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडासा दबाव स्टनर्स या संघामध्ये फलंदाजांवरती जरूर दिसून येईल. राहुल ऑन स्ट्राईक. हुक करण्याचा प्रयत्न आणि तिसरा गडी बाद. 3 गडी बाद. रोहित ज्या वेळेला गरज आहे सिंगल्स काढण्याची त्यावेळेला हवेत पूल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहुल यांच्याद्वारे झाला.
बॅटच्या स्टिकर वरती हा चेंडू आदळला वरच्या साईडला हँडलच्या दिशेला आणि चेंडू थेट हवेत पोहोचला आणि एक सोपा झेल सर्कल मध्ये असलेल्या मिड ऑनच्या खेळाडूला मिळाला. आतापर्यंतची धावसंख्या 6, 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मंदार यांना नॉन स्ट्राईक एंड वरती राहावं लागेल आणि स्ट्राईक वरती राहतील विस्मय. चांगला चेंडू. एकंदरीत धावसंख्या 6, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 52 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. सरासरी अपेक्षित 12 धावा प्रति ओव्हर. जवळजवळ 12 धावा प्रति षटकामागे गरजेच्या. 3 गडी आपण पहिल्याच षटकामध्ये गमावून बसलेले आहात. स्टनर यांची रणनीती कशा प्रकारची राहील? पॉवर प्लेचं पुढचं षटक असेल ज्यामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. मंदार आणि विस्मय यांची जोडी प्रयत्न करील की येथून आक्रमक रन बनवावेत की येणारं षटक थोडंसं सावधानतेने खेळून 10 ते 15 धावांची पार्टनरशिप या षटकामध्ये बनवावी. कमीत कमी 10ची नक्कीच असायला हवी. गोलंदाज संघ आर्याकडून जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे रोहन. पहिले होते रोहित, आता आहेत रोहन. आणि समोर मंदार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट फ्रंट ऑफ स्क्वेअरला हा स्ट्रोक खेळला. धावा मिळतील 2. अशा एकेरी दुहेरी धावा या पॉवर प्ले मध्ये जरी आल्या तरी मी म्हणेन स्टनरची चांगली कामगिरी होईल आणि या षटकामध्ये विकेट मात्र नकोय. फक्त अपील होते. अत्यंत गुण्यागोविंदाने आणि एकतेने सर्व खेळाडू खेळले. पंचांच्या सर्व निर्णयाला त्यांनी मोठ्या हृदयाने स्वीकारलं आणि खेळ भावनेचं प्रदर्शन केलं. या सर्व खेळाडूंचं जेवढं कौतुक करावं त्यांच्या सर्व संघनायकांचं, 8ही संघनायक आणि त्यांच्या संघांचे खेळाडू, संघांचे चाहते यांचंही मनपूर्वक आभार. रोहिणी प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीनं. रोहनचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू रोखला गेला. धावसंख्या पोहोचलेली आहे 9 धावांवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 चेंडूत 43 धावांची गरज. सर्व सामने अटीतटीचे झाले. लो स्कोरिंग सामने सुद्धा रोमहर्षक झाले. काही सामने 70 धावांपर्यंत पोहोचले आणि काही सामने 35 मध्ये सुद्धा गुंडाळले गेले. आणि यावेळेला मात्र सॉफ्ट डिसमिसल. अजून एक गडी बाद संघ स्टनरचा. वीस चेंडूत 43 धावांची गरज. येणारे नवीन फलंदाज सुमित. विस्मय कडून गरज होती ती म्हणजे जी पार्टनरशिप आहे ती 3ऱ्या षटकापर्यंत 4थ्या षटकापर्यंत पुढे त्यांनी नेऊन जायला हवी होती. पण त्यांच्याकडून पण एक थोडासा हलका स्ट्रोक खेळला गेला. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. एकंदरीत धावांची गरज 43 20 चेंडूंमध्ये. रोहनचा पुढचा चेंडू
आणि थोडासा वेळ संध्याकाळची आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, 5:42 वेळ आणि थोडासा अंधार जरूर आहे. थोडासा त्रास फलंदाजांना नक्की होत असेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधारणतः 6:30-7 पर्यंत सुद्धा क्रिकेट चांगल्या रीतीने आपण खेळू शकतो, पण हिवाळ्यामध्ये थोडंसं ते कठीण होऊन जातं. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुंबईचे क्रिकेटर्स रन बनवू शकतात आणि टिळकनगर सह्याद्रीचे खेळाडू तर नक्कीच. पुन्हा एकदा मंदार, यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये दमदार स्ट्रोक, 4 धावा, RPL चौकार. अशाच प्रकारच्या स्ट्रोकची गरज संघ स्टनरला. आर्या विरुद्ध एकंदरीत धावसंख्या स्टनर्सची 14, 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 गरजेचे 18 चेंडूंमध्ये. 38 नीडेड इन 18 डिलिव्हरीज. सरासरी अपेक्षित 13 धावा प्रति ओव्हर. रोहन कप्तान आहेत आणि ओनर सुद्धा आहेत आणि एक कुशल कप्तानी आपल्याला पाहायला मिळते, कारण की व्यक्तिगत दुसरं षटक करण्यासाठी त्यांनी रोहितला संधी दिलेली आहे. सामन्यामध्ये आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत आणि कुठे ना कुठे रोहन यांना हे माहीत आहे, 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. रोहन यांना हे माहीत आहे की रोहित यांनी अजून एखादा गडी येथे टिपला तर जवळजवळ सामना हा खिशात राहील आर्या संघासाठी. 14 धावा 4 षटकांच्या मोबदल्यात. आता रोहित यांची जबाबदारी हीच असेल की अजून एखाद दुसरा विकेट त्यांना या षटकामध्ये घ्यायचा आणि प्रतिस्पर्धी संघ स्टनर्सला हे षटक आक्रमकतेनेच खेळावं लागणार आहे, कारण की 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज, जेथे 13 धावा प्रति षटक बनवणं गरजेचं. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक येणं, 2 चौकार किंवा एखादा चौकार आणि षटकार येणं गरजेचं. हा चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, अप्रतिम प्लेसमेंट, RPL चौकार. मंदार सुमितला हेच समजावत असतील की आपल्याला शेवटपर्यंत खेळायचं आहे आणि जर आपण शेवटपर्यंत खेळू तर हा सामना आपल्या खिशात सुद्धा राहू शकतो. अशा प्रकारची जर प्लेसमेंट असेल, अशा प्रकारची जर कुठलंही संकट न घेता तुमची बॅट काम करत असेल तर नक्कीच तुम्ही विजयाच्या जवळ पोहोचू शकता. 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सर्व प्रेक्षक, आज संपूर्ण शनिवार, वीकेंड म्हटलं की अनेकांना सुट्टीही असते आणि ही वीकेंडचीच पर्वणी मला वाटते टिळकनगरच्या सर्व रहिवाशांसाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, यावेळेला मात्र टप्पा खात चेंडू शरीराजवळ आला. कट करण्याचा प्रयत्न, पण तेवढा चांगला टाइम करता आला नाही हा स्ट्रोक. एकंदरीत धावसंख्या 18, 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रोहित टू मंदार. चांगला चेंडू, तेज गतीचा. रोहित सुमित साठी स्लोअर आर्म डिलिव्हरी करीत आहेत आणि मंदार साठी या पद्धतीने थोडंसं तेज. यावेळेला मात्र गती परिवर्तन पण पाहायला मिळालं. बाकी असावी 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 32 धावा गरजेच्या 14 चेंडूंमध्ये. 32 नीडेड इन नेक्स्ट 14 डिलिव्हरीज. चांगली फिल्डिंग, उत्कृष्ट फिल्डिंग. स्लिप क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे आणि फार जलद गतीने त्यांच्याकडे चेंडू पोहोचला, पण तेवढीच दमदार कामगिरी. धावसंख्या 21, 4 गड्यांच्या मोबदल्यात. मंदार आणि सुमित झुंज देत आहेत संघ आर्या विरुद्ध. 13 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. आणखीन एक चांगला चेंडू आणि अशाच प्रकारे
तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21, 4 गड्यांच्या मोबदल्यात धावांची गरज 12 चेंडूंमध्ये 31, म्हणजे प्रति षटक 16 धावा गरजेच्या. 12 चेंडू 31 धावांची गरज. बारह गेंदों में 31 रनों की दरकार है. प्रति ओवर मानो 15 से 16 रन टीम स्टनर्स को यहां से हासिल करने हैं. गेंदबाजी में आर्या 11 के तीसरे आर यानी रितेश आए हैं गेंदबाज. अब यहां से यह दौर और मुश्किल हो जाएगा क्योंकि आपको 3 गेंदें ऐसी चुननी है जहां पर आपको बड़े स्ट्रोक्स लगाने हैं. स्ट्राइक पर है सुमित. ये गेंद लेग स्टंप के काफी बाहर. अंपायर युवराज ने इसे वाइड का इशारा दिया है. अब 12 गेंदों में 30 रन बनाने हैं. लगभग इस ओवर में टारगेट रखना होगा कि 20 के करीब रन बने स्टनर्स के दृष्टिकोण से, ताकि आने वाले आखिरी ओवर में आपको कम से कम रन बनाने पड़े. लेकिन यह बहुत मुश्किल कार्य भी हो सकता है. यह बड़ा स्ट्रोक है और इस प्रकार के अगर स्ट्रोक जड़े गए तो मुश्किल नहीं. कितने मिले यहां पर? केवल एक. बहुत बार ऐसा होता है, पैकिंग बढ़िया रहती है लेकिन प्रोडक्ट में दम नहीं होता. स्ट्रोक बढ़िया लेकिन रन बहुत कम मिले. 11 गेंदे 29 रन जरूरी. फिर एक बार रितेश. मंदार गेंद उछली, असामान्य उछाल मिला और मंदार भी उस टप्पे को देख रहे हैं कि कहां पर गिरी ये गेंद. शायद क्रैक पर गिरी होगी. अब 10 गेंदों में 29 रन. मंदार को केवल बल्ला घुमाना है. एक और प्रयास. अब बल्ला घूम रहा है लेकिन रन नहीं आ रहे. कभी कभी इस प्रकार जब संपर्क नहीं होता, बल्ला घूमता है, रन नहीं आते. मुझे हार्बर लाइन के लोकल ट्रेन के पंखों की याद आती है. पंखे घूमते हैं लेकिन हवा नहीं देते. बल्ला घूम रहा है लेकिन रन नहीं दे रहा. फिर एक बार. यह कटस्ट्रोक बेहतरीन है और गैप भी अच्छा मिला है. थर्ड मैन के पॉइंट के क्षेत्र में गेंद गुजरी है और यहां पर रन मिल जाएंगे और पूरे 4 रन. आरपीएल चौका. अब भी मुकाबले में बरकरार है टीम स्टनर. यहां से 8 गेंदों में 25 रन बनाने हैं. यानी देखो, चाहने वाले तो यही हिसाब लगाते हैं कि यहां से अगर प्रति गेंद पर चौका भी आए तो भी हमारी टीम जीत जाएगी. तभी तो वो चाहने वाले हैं और वैसा संभव भी है. और मंदार में उस प्रकार की काबिलियत है और साथी खिलाड़ी सुमित भी उस प्रकार के परिपक्व खिलाड़ी हैं. युवा हैं लेकिन परिपक्व हैं. अब 8 गेंदों में 25 रन बनाने हैं. रितेश को केवल सही टप्पे पर गेंदें करनी है. ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर. फिर एक बार तैयार. थोड़ा सा मुश्किल जरूर होगा इस रोशनी में बल्लेबाजी करना. 8 गेंदें 25 रन. ये अच्छी गेंद लेकिन उतना ही बड़ा स्ट्रोक. आरपीएल सिक्सर. 7 गेंदों में 19. 7 गेंदों में 19 जरूरी. हल्दीराम है तो नमकीन है, मंदार है तो मुमकिन है. यहां से भी मुमकिन है. 7 गेंदे 19 रन. संभव है. व्यक्ति के लिए ऐसा कोई भी कार्य नहीं जो अशक्य है. यहां से भी संभव है.
और मंदार केवल व्यक्ति नहीं खिलाड़ी हैं, इनके लिए तो हर बात संभव। 7 गेंदे 19 रन। छोटी गेंद और बाहरी किनारा, विकेट कीपर के हाथों में गेंद। ओह, लिज्जत पापड़ जैसे टूट जाता है ना, वैसे ही स्टनर्स के चाहने वालों का दिल टूटा है मंदार के विकेट को देखने के बाद। अब 6 गेंदे 19 रन जरूरी, यहां से भी मुमकिन, यहां से भी संभव, क्योंकि ये मुकाबले हैं रोहिणी प्रीमियर लीग के। 6 गेंदे 19 जरूरी। पर हो ना हो, कहीं ना कहीं इस मुकाबले में पकड़ जो मजबूत है वो आर्या संघ की नजर आती है। अगर क्रिकेट के दृष्टिकोण से देखा जाए तो उन्होंने बेहतर खेल का प्रदर्शन किया है, चाहे वो बल्लेबाजी हो, चाहे उनके ट्रिपल आर का प्रदर्शन हो, रोहित, रोहन और रितेश का प्रदर्शन हो। अब आखिरी गेंदबाज महेश, क्षेत्र रक्षण में भी उन्होंने अच्छे खेल का प्रदर्शन किया और मुकाबले में हावी जरूर है, लेकिन मुकाबले क्रिकेट के हैं, क्रिकेट खेल अनिश्चितताओं का है, यहां पर कुछ भी संभव। बल्लेबाज सुमित, नॉन स्ट्राइक एंड पर रंजीत, तलाश स्टनर्स को है जीत की, और यहां पर अगर रंजीत रन करेंगे तो टीम भी जीत जाएगी। गेंदबाज महेश, ये बड़ा शौक है, कवच के ऊपर से खेला गया और सीधा गोदी में। एक और विकेट का पतन। यस सर। एक और विकेट का पतन। स्टनर्स के चाहने वाले जो YouTube के माध्यम से घर बैठे हुए मोबाइल और टीवी पर मुकाबले देख रहे हैं, उनके टीवी सेट और मोबाइल फोन्स थोड़े से खतरे में, थोड़े से नाखुश होंगे स्टनर्स के चाहने वाले। प्रयास जारी है, अब स्ट्राइक पर आए हैं रंजीत। 5 गेंदों में 19 रनों की दरकार, हर गेंद पर चौका जरूरी। गेंदबाज महेश, ये बड़ा शौक है, उसी क्षेत्र में कैच का मौका, ये भी, और फिर एक बार गोदी में। रोहित एक और आसान सा कैच लपकते हुए, लगातार ये उनका दूसरा कैच है। एक छोटा सा बच्चा मां की गोदी में सुरक्षित रहता है और टेनिस की गेंद रोहित की गोदी में सुरक्षित रहती है। बहुत ही सुरक्षित खिलाड़ी रोहित इस समय डीप एक्स्ट्रा कवर में फील्डिंग कर रहे हैं और 2 लगातार कैचेस उन्होंने लपके हैं। अब 4 गेंदे 19 रन। और हैट्रिक का भी मौका। रिवर्स स्वीप का प्रयास, क्या यह किनारा है? अपील तो जरूर हुई, लेकिन खुद गेंदबाज ने अपील नहीं की, शायद जानते थे कि बल्ले और गेंद का संपर्क नहीं हुआ है। अब 3 गेंदों में 19 रन, 3 गेंदों में 19 रन। महेश, एक और बड़े स्ट्रोक का प्रयास इस बार। ऐसे समय पर शायद जो भी गलतियां होती हैं, पद्मनाभ फलंदाजी करीत आहेत आणि स्वरूप यांच्याकडून त्यांना
पारितोषिक ही आलेलं आहे. जर ते षटकार ठोकतील तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. स्वरूपजी, आपण कुठे होतात सकाळपासून? इतरही अनेक फलंदाज आले, पण आपलं प्रेम आहे पद्मनाभ यांच्यावरती, मैत्री आहे. चला, ऐसे प्रेक्षक, ऐसे चाहने वालों की जरूरत जरूर है. अब बाएं हाथ के खिलाड़ी पद्मनाभ, मोठा सोक. क्या ये चौका है या सिक्सर? आरपीएल केवल 1 रन, लेकिन कुछ समय के लिए धक-धक जो है स्वरूप भाई की तेज हो चुकी थी. अब इस मुकाबले की ये आखिरी गेंद, और इसी अंदाज में आर्या टीम ने जीता है ये मुकाबला. वेल प्लेड स्टनर्स. ये मुकाबला भले ही आपके पक्ष में नहीं, लेकिन आने वाले सभी क्रिकेट के मुकाबलों के लिए स्टनर्स आपको ऑल द बेस्ट.